उरण तालुक्यातील पिरवाडी समुद्र किनाऱ्यावर 2 महिन्यांपासून पडून असलेल्या अज्ञात बोटीला शनिवारी दुपारी अचानक आग लागून ती जळून खाक झाली। फायबर व लाकडाच्या मिश्रणातून तयार केलेली ही बोट काही वेळातच आगीच्या भक्ष्यस्थानी पडली। घटनेची माहिती मिळताच ओएनजीसीच्या अग्निशमन दलाने घटनास्थळी धाव घेत आगीवर नियंत्रण मिळवले। दरम्यान जळालेल्या बोटीच्या शेजारी माचीस बॉक्स व काड्या आढळल्याने आग लावली की लागली याबाबत संशय व्यक्त केला जात असून पोलीस अधिक तपास करत आहेत। उरणच्या पिरवाडी समुद्र किनाऱ्यावरती 1.5 ते 2 महिन्यापूर्वी एक अज्ञात जहाज आलं होतं आणि हे जहाज या किनाऱ्यावरती अडकून पडलं होतं। आज या जहाजाला अचानक आग लागल्याची घटना घडलेली आहे। आपण जर या ठिकाणी बघाल तर हे जहाज आहे हे जळून खाक झालेलं आहे। ही आग लावली की लागली हा प्रश्न आता मोठा निर्माण झालेला आहे। या जहाजाचं एकंदरीत जर स्ट्रक्चर बघितलं तर फायबर आणि लाकूड असं मिश्रित हे स्ट्रक्चर आहे। साधारणतः अंदाज जर पकडला तर ह्या अंदाजे ही मासेमारी जहाज असू शकतं आणि हे जहाज भरकटून या किनाऱ्यावरती आलेलं होतं आणि 1.5 ते 2 महिन्यापूर्वी ही जहाज या किनाऱ्यावरती आलं होतं। आज अचानक या जहाजाला आग लागल्यामुळे मोठा धुराचा लोळ जो आहे तो या ठिकाणी पसरलेला आपल्याला पाहायला मिळतोय। तर हे जहाज आहे आता गेल्या 1.5 तासापासून मोठ्या प्रमाणात जळते आणि त्याचा आता जळून हे जहाज आहे ते खाक झालेलं आहे। या ठिकाणी नागरिकांची सुद्धा गर्दी झालेली आहे हे जहाज बघण्यासाठी आणि हे जहाज आता जळालेलं आहे आणि जहाज नक्की कशामुळे जळालं हे जरी समजलं नसलं तरी या जहाजाच्या आजूबाजूला जर बघितलं तर माचीससुद्धा आपल्याला पाहायला मिळतात। याच्यावरून हे जहाजाला आग लावली का असा संशय देखील निर्माण होत आहे। मात्र हे जहाज नक्की आलं होतं कुठून, हे जहाज कसलं होतं हा सुद्धा एक संभ्रम या ठिकाणी निर्माण होतोय आणि त्यामुळे हे जहाज होतं कुठलं, कुणाचं होतं, त्याचं मालक कोण आणि ही जहाज जळालं कसं हा आता एक मोठा प्रश्न निर्माण होत आहे आणि त्यामुळे या अनुषंगाने या जहाजाच्या दृष्टिकोनातून याचा खुलासा होणं फार महत्त्वाचं आहे। महाराष्ट्रातील सर्व जिल्ह्यातील ताज्या घडामोडी जाणून घेण्यासाठी नवराज्य चॅनलला सबस्क्राईब करा आणि दाबा बेल आयकॉन।